तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो एक मिनिट गॉगल काढतो। तर वनीच्या ब्लॉग नंतर आज आपला दुसरा ब्लॉग आहे, म्हणजे डायरेक्ट वर्षाने ब्लॉग टाकतोय। तर आजचा ब्लॉगचा असं आहे की आज आम्ही चाललोय पायण्याला। तुम्ही बघू शकता सोनू दादा आहे, गणेश दादा आपल्या संघ आहे, माझं गाडी आहे, तिघ जण आहे फक्त, बाकीचे काय आले नाही। त्यांना आता काय नाही, ब्लॉगिंग बघतील त्यांना कळन बाकीचं सगळं। तुम्ही बघू शकता आता इकडे आलेलो आहे, इथून मिनिमम पायनं आहे 2 ते 3 किलोमीटर असं मिनिमम। तर रस्त्यामध्ये अजून काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो, बाकी तर आता इथं दाखवलं तुम्हाला काहीच नाही आहे। तुम्हाला पायण्याला गेला दाखवतो, ठीक आहे। चालता ना एक लोकेशन लय भारी भेटलं, तिकडे थोडेसे फोटो काढतो। हॉटेल आहे नेमकं ते, हॉटेल राजवाडी म्हणून, आणि त्रिशूळ भारी वाटलं म्हणून लोकेशन बॅक साइडला। आता इथं फोटो काढतो 2-3, परत बैलाच्या वाटेला तुला आमच्या सोबत येऊन माझ्या संघ येऊन तुला सोबत आलेला आहे। 9 किलोमीटर याला दादा फोन करायला लागता येते, आम्ही एका फोनवर रेडी। तुझ्या मित्राचं काय झालं ते सांग पहिले, काय विषय चालू काय विषय काय चालू करा, आम्हाला पण दाखव की आम्ही पण आले। हे पण आले बरं का, तुम्हाला पहिलं पण दाखवलं कसा पाऊस वगैरे पडतो एकदम खतरनाक चालू आहे तिकडे, पाऊस हे आमचे फॅन्स फॉलोअर्स। तर मित्रांनो तुमचा बजेट कमी असेल आणि तुम्ही एका गाडीत 3 जण असेल, अशा उत्तराला गाडी बंद करून टाकायची। मित्रांनो आता इथं आलेलो आहे, तुम्ही बघू शकता गर्दी काय एवढी खास नाही आज, म्हणजे मंगळवार असल्यामुळं। मंगळवार येणारच, मंगळवारची आपण ना इकडं मागं येऊ दाखवतो, मग थांबा 1 मिनिट, असं ब्लर दिसतंय 1च मिनिट। तो गाडी घ्यायला गेला होता, आता गाडी घेऊन आलेला आहे सोनू। एक काम कर, इथंच लावून तिकडून काढायला अर्थ म्हण, पैसे लागले। कोण म्हणलं चालू रे मला एक सांगला जाऊ दे, जे आले नाही आपले मित्र त्यांच्यासाठी काय बोलायचं तू? मला एकच म्हणायचं आहे त्यांनी, शिवाय देऊ नको फक्त, जे आले नाही आता आपल्याला त्यांनी टप्पा दिलाय वेळेवर। तुझं काय म्हणणं आहे, त्यांना काय बनायचंय तुला? त्यांच्यासाठी बोलायचं झालं तर अपशब्द तोंडून येतात, म्हणून त्यांची आठवण नाही काढली तेच बरं आहे। इतकं प्रेम उगवतो त्यांच्या मनासाठी, काय सांगावं, त्यांच्यासाठी जितकं बोलावं तितकं कमी। दादा तू बोलू नको, तू बोलू नको, ते बोलू शकत नाही, कारण की आमचे जर आम्ही नाही थांब ना, तुम्हाला दाखवतो आता बरं का। वर्षभर आहे ना, वर्षभर जागायला कोणी विचारत नाही, आणि जेव्हा इथं नाही का धबधबा चालू होतो तर पहिला हा बोर्ड लागतो, तिकीट घर, तिकीट घर, पहिले गाईड दाखवून बघू, दाखवून द्या बघू,
त्याला नाशिकचे म्हणा, आम्ही कुठे पैसे घेतो, गरीब माणसं म्हणा आम्ही. आता आम्ही दिलंय आयडी तर दिली, तिघ जण काय तरी झालं. तिकीट काय लागलं नाही काय, आयडी दिली ना, आयडी घ्या ना. दिलं का टाकून? 90 रुपयाचे वडेपाव आता. इथं स्टार्ट होतो आपला छोटासा धबधबा. काय काय इथं कडे असे पावसाची मजा घ्यायला तर रेनकोट घालून. बघा मागा आता मस्त त्यांचं चाललंय फोटोशूट. आम्हाला काही कोणी नाही, आम्ही आलोय तिकडच. निसर्गरम्य वातावरणामध्ये मजा घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. कशी पोरं बघा तिकडून आपली वाटचाल दाखवली की तुमच्या कोणत्या वाटेने चालले. भरपूर वाटे निघतात अशात, पावसाळा पाण्याच्या भरपूर वाटे निघतात. नाही का चालायचा रस्ता आहे, मागं चिखल एकदम खतरनाक होता, तिथे काही व्हिडिओ काढता आला नाही. भिकाराचे पाय झाले माझे, चप्पल सटकू राहिली माझी. हा तर मी काय म्हणतो, हे म्हणतो इथं तुम्ही पडला धपकन. तिकडे बघूया तुम्ही सगळे एन्जॉय करताय, फोटो बिटो काढते आणि हे कपडे धुते यांचे खर्च एकदम खतरनाक होईल. पाय जाऊ नये. तर मित्रांनो बघू शकता आता झालेलं आहे सगळं आमचं. मस्त विजल्याचे फोटो बिटो काढले. आता डायरेक्ट गाडी पण जातो, तुम्हाला गाडी बसून जाऊन भेटतो. आणि आता रस्त्याने ब्लॉक करायचं म्हणलं तर पाऊस बी चालू झालेला आहे, काय फोन मार काढता येणार नाही, तुम्हाला गाडीवर जाऊन भेटतो. तर मित्रांनो आता या ठिकाणी आम्ही परत आलेलो आहे. आता इथून गाडी होतं 100 मीटरच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे भाऊ भेटले आपले मित्रचे पण, की आता यांचं पण एक इंस्टा चॅनल, त्यांना पण सबस्क्राईब करा. यांची आयडी बी इथे आता तुम्हाला टाकून देतो, मेन्शन नाही इथे मी टाकून देईन, तिथे सबस्क्राईब करून घ्या, काही विषय नाही का.
तर मित्रांनो या ठिकाणी पायीनं आता फिरून झालेलं आहे. तुम्हाला जर का ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असाल ना तर नक्की या ठिकाणी या. तर मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग लवकर टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन मी. चला धन्यवाद, बाय बाय. बाय, भेटू. अजून इथं कपडे धुणं चालू आहे.